नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे गुरुवार, माझा उपवासाचा 5वा गुरुवार आहे. तर सकाळचे 7:45 झालेले आहेत. अन्वी आणि अर्णव झोपलेले आहे तिथे. तर मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेली आहे. आता देवपूजा करून घेते थोड्याच वेळामध्ये. चहा ठेवलेला एका साईडला. तर गुरुवारची मी उंबरठ्याला लेप लावते, तर त्याची तयारी करून घेते. आम्ही केदारनाथला गेलेलो, तिथून गंगाजल आणलेलं. ते गंगाजल त्यात टाकून त्याचा लेप तयार करते आणि उंबरठ्याला लावते. उंबरठ्याला लेप मी का लावते हे मी सगळ्यात पहिला व्हिडिओ टाकलेला आहे, जेव्हा मी गुरुवार चालू केलं आहे. त्यामध्ये मी उंबरठ्याला लेप का लावते हळदीचा ते सांगितलेलं आहे. तर जस्ट आता माझी पूजा झालेली आहे. स्वामींना डाळिंब ठेवलेला आहे आज. साईबाबांचीही पूजा झालेली आहे. आत्ता थोड्या वेळातच एक हारवाला आलेला. हे पहा, उंबरठ्याला लेप लावले, अगरबत्ती लावून पूजा करून घेतली. हारवाला आलेला, त्याच्याकडे छान अशी गुलाबाची फुलं होती. ती गुलाबाची फुलं मी घेतली. हे अर्णवला प्रोजेक्ट दिलेलं क्राफ्टचं बनवायला, फॅमिली फोटो फ्रेम, ते त्याने बनवले. तर माझी देवपूजा झालेली सगळं. हे डाळिंब मुलांसाठी सोलून ठेवलेलं आहे, उठले की खायला द्यायला. आम्ही चहा घेते आता. तर या गुरुवारी पण मी पिवळी फुलंच लावलेली आहेत. तर अन्वीची आंघोळ घालून तिला खूप आळस आलेला वाटतं उठायचा, म्हणून ती मांडीवर उठायलाच मागत नव्हती. आंघोळ वगैरे घालून तिला फ्रेश केलं. हे पहा, हे ते मी गुलाबाची फुलं घेतलेली, ते पादुकांवर ठेवले साईबाबांच्या, आणि स्वामींजवळ एक ठेवलेलं आहे. तर हे तारक मंत्र बोलते त्यावेळी हे पाणी ठेवलेलं होतं मी. तर आत्ता वाजले आहेत सकाळचे 9:30. अर्णवचीही आंघोळ झालेली, अन्वीची पण झाली. सगळं साफ करून घेतलं आहे मी घर. तर आज मला बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे मी लवकर जेवण करून घेणार. तर सगळ्यात आधी मी कुकरला डाळ लावून घेतलेली. आणि आईसाठी भेंडीची भाजी करणार आहे. आमच्याकडे दापोलीला पालखी येते शिमग्यात. तर हा त्याचा छोटासा व्हिडिओ मी आपल्या ब्लॉगमध्ये टाकत आहे. आमच्या घरामध्ये देव आलेला आहे. दरवर्षी मी जाते माहेरच्या देवाला. तर हा छोटासा व्हिडिओ मी माझ्या माहेरच्या देवाचा टाकलेला. तर आता
जेवणाला मी दुपारची सुरुवात करणार आहे. तर आज कच्च्या केळ्याची भाजी करायची आहे. इथे मी चहा ठेवला आहे आणि ही केळी अशा पद्धतीने कापली. ॲक्च्युली मी ही पहिल्यांदाच करते. तर सगळ्यात आधी मी सुरीने प्रयत्न केला, तर थोडाफार सक्सेस झाला. कच्च्या केळ्याची भजी छान होते किंवा तुम्ही मच्छीसारखं फ्राय केलं तरीही छान होते. भाजी छान होते. अगदी आपण बटाट्याची भाजी करतो त्यासारखी केली तरी छान होते. तुम्ही जसं कराल तसं खूप छान लागते भाजी. मी फर्स्ट टाईम केले, खूप आवडली घरात. तर ही अशी पूर्ण सोलून घ्यायची. आज गुरुवार आहे तर गोड काय करायचा प्रश्न असतो मला. तर मी आज शेवयांची खीर केले. हे पहा, त्यानंतर ना मी बटाटा ज्याने सोलतो त्याने खूप खूप इझी झालं मला ते. तुम्ही सुरीपेक्षा बटाटा ज्याने सोलतो त्याने केळ्याची साल काढली तर खूप इझी होईल काढायला. हे पहा, पटकन झटकीपट मला सोलायला केळी जमली. तर केळीच्या भाजीसाठी मी एक मोठा कांदा घेतला, लसूण घेतली आणि हिरव्या मिरचीत मी करणार आहे. तर एक मध्यम आकाराचेच मी हे कट करून घेतलेत. आपण बटाट्याची पिवळी भाजी जशी करतो ना, सेम तशीच करायची. ह्याच्यामध्ये ओलं खोबरंही तुम्ही टाकू शकता. मीही ओलं खोबरं टाकणार आहे. मी सकाळीच थोडंसं जेवण करून घेतलेलं आणि आता थोडं जेवण करून घेते. मधल्या वेळेमध्ये मी पोथी वाचून घेतलेली. त्याच्यानंतर थोडं बँकेत जाऊन आली. त्याच्यानंतर आल्यावर चहा ठेवला आणि आता संध्याकाळच्या जेवणाची जे जेवण राहिलं आहे त्याची सुरुवात केलेली आहे. कारण ह्याच्यानंतर मला अर्णवला आणायला जायचं आहे. कारण आज ऋतू नाही आहे. ऋतू गेले पालखीला गावी. अन्वीला आईकडे ठेवली आणि मी म्हटलं पटकन जेवण करून घेते. केळीच्या भाजीला मी मोहरीचा तडका जास्त दिलेला. ॲक्च्युली ते इथे कढई गरम झालेली आहे. तेल टाकून घेते आणि सगळ्यात आधी मी त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार, जी तडतडली पाहिजे छान. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार. लसूण ठेचून लसणीच्या पाकळ्या थोड्याशा अशा ब्राउनिश कलरच्या होऊन देणार, जेणेकरून तेलाला त्याचा वास येतो. कढीपत्ता आणि मिरच्या टाकून घेतल्या. मी पिवळी भाजी करणार आहे ही. काही जण मसाल्यात करतात, मी मिरचीमध्ये करते. मिरचीचे तुकडे मी मोठे ठेवलेले आहेत, कारण अन्वी आणि अर्णव ही भाजी खातात. त्यांना दाताला नको लागायला म्हणून तुकडे मोठे ठेवलेले आहेत. तर त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतला आणि कांदा छान असा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे. तर एका साईडला भाजी होईपर्यंत मी ड्रेस घालून घेतला, कारण मला निघायची वेळ झालेली. तर ही भाजी माझी तयार झालेली आहे. इथे भातला झाला आहे. वरण करून घेतलं, चवळी वांगं बटाटा केलं आहे आणि आल्यावर शेवयांची खीर करून घेईल. इथे अन्वीसाठी दूध गरम करायला ठेवलं आहे आणि ही आहे नाचणीची पेज, अन्वीची दुपारी केलेली तिला. तर अन्वी बहुतेक उठून येईल आता. तर घर स्वच्छ सगळं साफ करून घेतले मी. आत्ता वाजलेत बरोबर 5. अर्णव सुटतो 6ला. 5:15 साडेपाचच्या दरम्यान मला निघावं लागतं. नेमकी
रितू अनु उठली आणि घरी आली निघून. तर तिला नाचणीची पेज मी गरम करून ठेवलेली थंड व्हायला. तर तिला डाळिंबाचे दाणे खायचे होते. तर एका साईडला दाणे दिले आणि एका साईडला मी पेज भरवते तिला नाचणीची. आता या वयात मुलांना थोडीशी ॲक्टिव्हिटी दाखवलेल्या छान. तर तिला ना मी सध्या बॉडी पार्ट्स आणि हे ॲनिमल साऊंड ऐकवते. काय करते? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे? कोण आहे बाबू? डॉगी. व्हेरी गुड. कोण आहे? हम्मा आहे. कशी करते हम्मा? हे कोण? कोण आहे? शीप. कोण बाबू? तर अन्वीला मी घरी दिलं पटकन, कारण उशीर होत होता. मी स्कूलच्या बाहेर उभी आहे. स्कूल सुटायचीच वेळ झाली. अर्णवला घेतला आणि सुरुवात केली चालायला मार्केटमध्ये, कारण त्याला मी प्रॉमिस केलेलं की मी त्याला आज कलर्सची पिचकारी घेऊन देईल म्हणून. खूप कॉस्टली होत्या. तर घरी आल्यावर पटकन देवपूजा करून घेतली मी. आणि अन्वीला सर्दी खोकला आहेच थोडासा अजून, म्हणून तिला वाफ द्यायला बसवलेली. केळीच्या भाजीला खोबरं किसून टाकायचं होतं म्हणून आरं फोडून ठेवलं. मॅडम वाफ कशी घेते बघा. पावणे 8 झालेले आहेत. अमोल आल्यानंतर आम्ही इथे बाजूलाच एक रिलायन्स मार्केट आहे, तिथे गेलो आम्ही. थोडंसं सामान भरायचं होतं म्हणून. अर्णव ट्युशनला गेलेला, अन्वीला बाजूला ठेवली आणि आम्ही म्हटलं पटकन जाऊन थोडासा सामान घेऊन येतो. ते इथे किरकोळ सामान जो मला पाहिजे होता तो घेतला. तर मी ह्या बाटल्या आणल्या, थोड्याशा वॉश करून त्या भरून ठेवल्या. दुधाची पिशवी आणली. तर भेंडीची भाजी, वांग बटाटा चवळी आणि केळीची भाजी, वरण आणि चपाती. तर जेवण वगैरे झाल्यावर पटकन मशीन लावून घेतली आणि आता हा व्हिडिओ इथेच संपवते. खूप थकले. तर व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू.